आम्ही सारे खवय्ये. पुढची रेसिपी काय? बेसन टोस्ट. बेसन टोस्ट ही कशी काय सुचली रेसिपी? आपल्याला बाहेर ब्रेड पॅटिस मिळतं जे ब्रेड डाळीच्या पिठात बुडवून डीप फ्राय केलं जातं, तर त्याचंच हे व्हेरिएशन आहे. बर. एकतर डीप फ्राईड नाहीये त्यामुळे लो कॅलरीज, प्लस कांदा टाकला त्यामुळे जरा कुरकुरीत आणि पटकन होणारा. बर. त्यामुळे साहित्य बघूया, पण त्याच्या आधी मला एक प्रश्न विचारायचा, सासूबाईंच्या हातचा कुठला पदार्थ तुला जास्त आवडतो? तसे सगळेच पदार्थ छान असतात, पण त्यातले म्हणजे रोज सकाळ दुपार रात्र दिला तरी तू शिरा. खाऊ शकशील. शिरा, गोडाचा शिरा. गोडाचा शिरा. आणि न आवडणारा पदार्थ असा कुठलाच नाहीये खरं तर. चला आपण पुढे जाऊया. म्हणजे आता काय तू ब्रेड काय म्हणालीस तू? बेसन टोस्ट. बेसन टोस्ट. चला साहित्य सांगतेस का मला? ब्राऊन ब्रेड आहे, त्याच्या कडा कापून ट्रायंगल्स कापलेत. ओके. बारीक चिरलेला कांदा, डाळीचं पीठ, तिखट, मीठ, हळद, मीठ, ओवा आणि कोथिंबीर. ओके. थोडक्यात आहे म्हणजे. हो. ही सुद्धा सकाळचीच दिसते. सकाळची. फटफट फटफट आटपाडी चला. हो. ओके. नाही आपला एक सहज प्रश्न डोक्यात आला तो असा की तुमचं लव्ह मॅरेज. हो. बरोबर. तुमचं लव्ह मॅरेज, दोघे वेगवेगळ्या कंपन्यातून. हो. आणि कॉलेज म्हणजे गरवारे कॉलेज. हो. गरवारे कॉलेजला तुमचं जमलं. हो. ओके. कुठल्या पॉइंट म्हणजे कुठल्या तुमच्या वैचारिक कुठल्या गोष्टी जमल्या? राहणीमान म्हणजे आपले मध्यमवर्गीय. हो. आणि दोघेही ब्राह्मण, मराठी बोलणार, म्हणजे सगळं कल्चर सेम. आवडी निवडी बऱ्याचशा सारख्या आहेत. आम्हाला दोघांनाही आंबट गोड पदार्थ आवडतात. आता साहित्याला आपण म्हणजे साहित्य झालं, आता कृती काय करायची? कृती पहिलं बेसन घेऊया. त्यात तिखट, हळद. तुम्ही पिकनिकला वगैरे जाता का? पिकनिक म्हणजे आता कॉलेज किंवा शाळेमध्ये जायचं तशी पिकनिक नाही, आपली फॅमिली ट्रिप असते ना. खूप फ्रिक्वेंटली नाही, कधीतरी. वर्षातून एकदा? हो, ऑलमोस्ट. कारण वर्षातून एकदा जायचंच असतं, म्हणजे आपल्याकडे पद्धत आहे मध्यमवर्गीयमध्ये हल्ली. हो. वर्षातून कुठल्या तरी एप्रिल मे जून मुलांना सुट्ट्या असल्या शाळेमध्ये लगेच कंपल्सरी. हो. आता यावर्षी कुठे जाऊन येणार आहे? अजून विचार नाहीये, चाललंय. चालेल. मीठ घालते. ओके. थोडासा ओवा, कारण बेसन आहे म्हणून ओवा. ओवा पोटाला चांगला. त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, आणि पाणी लागेल. पाणी घालू का? हो. नाही, भरपूर लागेल, पातळसर करायचं. अच्छा, हे तू त्या डीप करणारस का? हो. ओके. म्हणजे ह्याला फार महत्व आहे. हे कसं बनतंय, त्याच्यावर पदार्थ कसा बनतोय हे आहे. हो, बरोबर. हे बनवताना अतिशय काळजी घ्यायला पाहिजे. त्यातलं तिखट मीठ जे काय आहे थोडं अजून चालेल, बस. मागच्या वर्षी कुठे गेलो होतो पिकनिकला? मग पिकनिक काय म्हणतो, आउटिंग, यु नो. आउटिंग नाही, मागच्या वर्षी घरीच झालं आउटिंग, कारण आय वॉज कॅरिंग, त्यामुळे कुठे गेलो नाही. आता हे ब्रेडचे स्लाइस त्याच्यात डिप करून असं सोडायचं का त्याच्यात? हो, ते जस्ट हलकेसे तेलात शॅलो फ्राय करायचं. आणि हे झाल्यानंतर पलटायचे. हो, खरपूस भाजायचे. कसं लागतं त्याबद्दल मला जरा उत्सुकता आहे बरं का. कारण आपण बाकीचं एक तिखट सोडलं तर बाकी काही
तसं काहीच टेस्टी नाही. काही वापरलेली नाही आपण, काहीच है नाही. ना. तेल वगैरे घालायचं का कसं? हो, थोडस तेल थोडंसं सोडायचं. तेल सोडायचं. आणि हे कशाबरोबर खायचं? सॉस नाही तर पुदिन्याची चटणी. नॉर्मल कॉमन. हो. लोणचं सुद्धा चालेल. ह्याच्यावर जर तुम्ही लसणाची चटणी टाकलीत ना तिखट, तर ते अप्रतिम लागेल. कारण हे जरा रोस्ट केल्यामुळे कडक झालेलं असेल, त्यामुळे कडक खाताना ते मस्त लागेल. हो. तेलाच्या ऐवजी बटर पण लावू शकतो. डिपेंड्स, आवड निवड काय आहे. हो. झाले मोहकाळे झालेले आहेत. मोहकाळे आता उलट करायचं का? हो. फर्स्ट क्लास. जम्या. लिहून घ्या साहित्य आणि कृती. बेसन टोस्ट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेड स्लाइस, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, तिखट, ओवा, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये तिखट, हळद, मीठ, ओवा, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि पाणी घालून मिश्रण पातळसर भिजवावं. या बॅटर मध्ये ब्रेडचे तुकडे घालून ते शॅलो फ्राय करून घ्यावेत. आम्ही